हॅलो, मी राज. सो परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन जसं सांगितल्याबद्दल तो टॉपिक डिस्कस करत आहे. तर डिस्कस करताना फर्स्ट ऑफ ऑल परम्युटेशन असतं काय आणि कॉम्बिनेशन असतं काय हा मोठा प्रश्न असतो. परम्युटेशन एक असा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये फक्त काय असतं ॲक्च्युली एन ही एक मोस्ट इम्पॉर्टंट त्यात संख्या असते ज्यानंतर यूज होत असतो आणि एक आर म्हणून एक स्मॉल आर असतो. या दोघांचा पहिला पण एक अर्थ समजून घेऊया. तर एन ही नोटेशन म्हणून याला ओळखलं जातं. नोटेशन मीन्स ही इज नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजेच काय, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय ॲक्च्युली, तर ती एक नंबर 1, 2, 3 अशी एक इन्फिनिटीपर्यंत जाते. ही कधी पण असं म्हणजे निगेटिव्हमध्ये नसणारी संख्या, हे लक्षात ठेवा. ही कधी निगेटिव्हमध्ये नसणार, निगेटिव्हमध्ये कधी नसते. तर आणि पुढची गोष्ट ही एन ही संख्या जी असते ती मी बोलल्याप्रमाणे नोटेशन म्हणून यूज करतात, पण ती एक नॅचरल संख्या म्हणून पण यूज करतात आता सांगितल्याप्रमाणे. आणि आता ह्याच्या पुढे त्याचा एक लिस्ट काउंट येतो शेवटपर्यंत की एन म्हणजे ही एक मानून घ्या की एन इक्वल टू 10 संख्या असेल इक्वल. तर 10पर्यंत तर नैसर्गिक संख्या कितपर्यंत लास्ट याचा एंड कुठपर्यंत आहे, 1पर्यंतच आहे. सो 10 ते ती 1पर्यंतच जाणार. तर काही वेळा एनची संख्या आपल्याला माहीत नसते, सो मी सांगू शकणार नाही की एनची शेवटची संख्या काय असू शकते. तर आपल्याला समजा हे एन टर्मपर्यंत आणि ही शेवटचा 1, तर ह्या दोनमधल्या इकडच्या मला संख्या मला शोधायच्या आहेत, जी की आपण कोणी सांगू शकणार नाही. आणि की ते एक इमॅजिनरी तर म्हणता येणार नाही, पण डिफाईन करता येणार नाही एक प्रकारे. सो त्यासाठी आर ही संख्या वापरलेली असते. आर ही तेव्हा ते प्रिडिक्ट करण्यासाठी ती गोष्ट तिथे वापरलेली असते. सो आता स्टेप 5 जाऊया. एन म्हणजे कळलं नॅचरल संख्या असते आणि आरमधला काय त्याच्या हातला तो एक प्रकारे आपण तुम्ही रेट पण म्हणू शकता किंवा दोघांमधला डिफरन्स जे काय असेल ते. सो आता मी डायरेक्ट समवरनं स्टार्ट करतो आहे. आणि पहिला गोष्ट की जिथं ते आता एन फॅक्टोरियलचं एक थेरम आहे. सो आता जरा तुम्हाला डिस्कस करतो आहे मी. तर एन फॅक्टोरियल मी इक्वल टू एन इंटू n-1 फॅक्टोरियल. तर फॅक्टोरियल ह्याचा अर्थ ॲक्च्युली काय असतो की एन समजा 10 ही संख्या आहे, तर 10चा शेवटपर्यंत गुणाकार कर द्यायचा जोपर्यंत 1 येत नाही. 10 गुणिले 9, 9 गुणिले 8, 8 गुणिले 7, 7 गुणिले 6 4, म्हणजे 4 म्हणजे 6 नंतर 5, परत 4, परत 3, परत 2 आणि शेवटला 1. शेवटच्या 1पर्यंतला गुणाकार कर द्यायचा असं. तर एन ही एक संख्या आहे जी डिफाईन करता येईल, पण ती आपल्याला आता सुद्धा सांगता येणार नाही, कारण की ती एक सहगुणक म्हणून ठेवलेली आहे. एन इंटू n-1 फॅक्टोरियल, कारण ते शेवटपर्यंत, म्हणून मी तिथं शेवटचा सेकंड लास्ट टर्म आणि सेकंड लास्ट टर्म कन्सिडर केला आहे. ओके, तर त्याच्याचप्रमाणे हिशोबाने तसंच n इंटू n-1 इंटू n-2 फॅक्टोरियल, n इंटू n-1 n-2 इंटू n-3 फॅक्टोरियल. आता विषय हा पडेल की तुम्ही म्हणाल की हा मायनस का करत चालला आहे, कारण की एन ही जर नाहीच काय कळलं तर सिम्पल गोष्ट असते. एनच्या जागी कुठलीही आपण मनाची एक संख्या टाकून ती सॉल्व पण करू शकतो आणि त्याने आपण आपला आन्सर करेक्ट आहे की नाही हे सुद्धा ओळखू शकतो. सो आता मी हे असं पुढे वर गेलं. तर आपल्याला आता रेटचं मी तुम्हाला मागाशी म्हणलेलं की हे आर रेट, ह्याला म्हणजे एक नाव आहे, पुढे सांगतो त्याचं नाव काय आहे ॲक्च्युली आरचं, पण मी त्याला रेट म्हणतो. ठीक आहे, रेट कसा असतो की प्रत्येक कालानुसार तो बदलत जातो. आणि तो आता एखादी गाडी कुठली चाललेली आहे एखाद्या स्पीडने, तर ती डिफाईन नाही करता येणार की ती एका तासात, एवढं आपल्याला डिफाईन करता येईल की एका तासात ती गाडी किती चालली, पण हे डिफाईन नाही करता येणार की ती 12 मिनटाला तिचा रेट किती होता, 12व्या मिनटाला रेट किती होता. तर फक्त एक अंदाजाने काढता येतो. त्यामुळे मी त्याला आरला रेट हा आता शब्द डिफाईन करतो आहे. तर शक्यतो तर मॅथमॅटिक्सच्या प्रमोटेशन आणि कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये शब्द त्याला आरला रेट म्हणत नाहीत, पण आर हा रेटसारखाच यूज होतो, तर मी आरला रेट म्हणतो आहे. कधी क्वेश्चन येईल की आरला काय म्हणतात, म्हणजे त्याचं एक
नाव पर्टिक्युलर, जसं की एनला नोटेशन म्हणतात तसं आरला काय म्हणतात त्याचं रेट नाही आहे, मी पुढे गेल्यावर सांगेल. सध्या तरी त्याचा आर म्हणजे रेट समजा की जी की ह्या रेंजमध्ये येते एन टू वनच्या, जी ज्याचे फॅक्टोरियल काढायचे त्याच्यापासून ते एक म्हणजे शेवटची संख्या, ह्या दोघांच्या मधला जो रेट असतो ते काढण्याची मधली संख्या असते, त्यामध्ये रेट त्यामध्ये इथपर्यंत येते. हो, लक्षात ठेवा, बस सिम्पल. आता इथं परत येऊया ते n-3 n नंबरपर्यंत, म्हणजे ती शेवटच्या इन्फिनिटीपर्यंत n-1 इन्फिनिटी पण बोलू शकतो आपण. ओके, तर शेवटची संख्या n इंटू n-1 n-2 n-3 टू n-4 n-5 n-6 ते अनगिनिट एकदम शेवटच्या टर्मपर्यंत. आता मी शेवटचा टर्म, तर तुम्हाला काय म्हटलं, मी शेवटचा टर्म सांगू शकतो 1 आहे, पण मला कुठला काढायचा, मधला रेट काढायचा. म्हणजे 1 इथे लिहून ठेवतो मी. इथून हे डॉट डॉट म्हणजे काय, हे तर फक्त मल्टिप्लिकेशन असतं, ते फक्त सांगायचं असतं पुढपर्यंत कितीपर्यंत जाईल. ओके, तर n-r म्हणजे काय, ही आता उदाहरणार्थ ही एक रेषा आहे, या रेषेचा मधला पॉईंटचं मला सांगा की हा रेषेचा पॉईंटचं नाव काय. तसं आपण सांगतो की हे ए आणि हा बी असेल, तर हा कसं सी, आपण हा डिफाईन करतो, तसं मला त्याला डिफाईन करायचं, बाकी काही नाही. n-r जो आहे त्याला फक्त मला डिफाईन करायचं आहे, तिकडे ती कोणती संख्या असू शकेल. आर मलाही माहीत नाही आहे ते किती आहे, पण मी एक म्हणजे स्ट्रेट म्हणून तिथं n-r वापरतो. खूप नाव संख्या पडते की आर का वापरतो आपण, तर आर म्हणजे रेट त्या लाईन म्हणजे त्या पॉईंटला आपण किती काही म्हणजे जी संख्याने मोजते ते किती असेल, स्पीड बीड काय असेल ती गोष्ट. तर n-r इथे लिहू शकतो. तर n-r इकडे गेलं काय होणार, तो निगेटिव्हमध्ये जात जाणार, इकडे गेलं तर पॉझिटिव्हमध्ये जाणार. सिम्पल गोष्ट आहे, म्हणून n-r+1 बोलतात त्याला. ओके, एवढी गोष्ट कळाली. काय असेल ते 1 मिनटं बघून घ्या. मी पुढचं पण शिकवायला स्टार्ट करतो ॲक्च्युली. आता मी एवढं तर सांगितलं, हे एवढंच आहे जे बेसिक काय असतात ते परम्युटेशनचे. कॉम्बिनेशनच्या पुढे आहेत, कॉम्बिनेशन व परम्युटेशनशी जोडलेलं आहे. आणि एखादी गोष्ट जर तुम्हाला अजून कळली नसेल परम्युटेशनची, म्हणून तुम्ही जे सांगते ते अजून कळे ना, की अजून आम्हाला बेसिकने कळत नाही की हे काय आहे ॲक्च्युली, तर सिम्पल जी गोष्ट आहे, आपण कधी कधी बायोमध्ये एक ट्री डायग्रामसुद्धा बघितली असेल, की जी आपण म्हणतो की ही अशी एक म्हणजे हा खालचे हे गवत असतं, गवताला कोण रॅबिट खातं, रॅबिट नंतर तो हा साप खातो, रॅबिट नंतर हा एक साप खातो ह्याला, परत तो एक वरचा पक्षी असतो तो घेऊन जातो त्याच्या घर. सो हे तर कसं असतं, ह्याची संख्या जास्त असते बरोबर. ह्याची संख्या आपण 10 मानूया, ह्याची संख्या आपण 5 मानूया, ह्याची संख्या आपण 3 मानूया, ह्याची संख्या आपण 1 मानूया. ओके, तर ह्या संख्येप्रमाणे ह्याचा क्रम कसा आहे, ह्याचा उतरता क्रम आहे असा, 10पासून खाली उतरत चालला आहे तो, पण 10पासून ते कितपर्यंत उतरत चालला आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की समजा त्याला 10 नका म्हणू, ह्याला 9, ह्याला 8 आणि ह्याला 7 म्हणून. ॲक्च्युली तुम्हाला समजण्यासाठी 10, 9, 8, 7. ओके, तर ह्याच्यात 10 ह्या 10 सजीव आहेत, हे सर्व सजीव गोष्टीच आहेत ना, ह्या 10 सजीव असे गोष्टी आहेत. हे 10 गोष्टी प्लस ह्या 9 गोष्टी, ह्या लोकांचं म्हणजे काय असतं, ह्या लोकांचा इथं गुणाकार होत जातो, गुणाकार 9, 8, 7, की ह्या 10 गवतांची ह्यांना जे न्यूट्रिशन्स गेलेत, हे ह्याला त्या सर्वांची काउंटिंग असते ॲक्च्युली. कळतं आहे काय, म्हणजे कसं असतं, हे 10, हे 9, हे 8 आणि हे 7, हे सर्वांना एकमेकांना त्यांचं कॉम्बिनेशन गेलं पाहिजे. किंवा एक प्रकारे आपण गुणसूत्रसुद्धा म्हणतो ना, की आपण 2 असतील जर डॉमिनंट देणारे, तर त्याचे 4 जेणेकरून की त्याचा आउटपुट जो निघतो तो 4, म्हणजे प्रत्येकाला इक्वली, म्हणजे प्रत्येकाला जे असतं जे म्हणजे प्रत्येकाचा पहिला जो आपल्याला पॅरेंट्स होता तर शेवटच्या ऑफस्प्रिंगपर्यंत त्याच्यात त्याला तो अंश असला पाहिजे. अशी गोष्ट ह्या परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन जोडलेली असते, बस बाकी काही नाही.
हे जेवण बेसिक जर कळत नसेल तर आय एम सॉरी. आता मी डायरेक्ट सम्सवर येतो. सम्समध्ये पहिलं सम्स मला माझं दिलेल्यानुसार तरी फर्स्ट सम घेतो. काय 6 फॅक्टोरियल -6 × 4 फॅक्टोरियल. ओके, त्याचं आन्सर काय येणार? 6 फॅक्टोरियल. मी म्हणल्याप्रमाणे 6 फॅक्टोरियल म्हणजे काय, 6चा 1पर्यंत गुणाकार करत जायचं. 6 × 5 4 3 2 × 1 निगेटिव्हमध्ये 6 × मला ब्रॅकेट टाकतो आहे म्हणजे तुम्हाला कळेल. नाही टाकलं तरी चालतं, आणि की सर्व गुणाकारच आहे. फक्त निगेटिव्ह सायन्सचं थोडं लक्ष ठेवा. निगेटिव्हमध्ये आतले सायन्स पूर्ण चेंज होतात. तर 4 3 2 × 1 पर्यंत. ओके, सो आता यांचं काय सिम्पल, यांचं सर्वांचा गुणाकार करून टाकायचा. 330 24 नाही तर डायरेक्ट आन्सर आहे, मग डायरेक्ट आन्सर लिहून टाकतो आहे. ॲक्च्युली सर्वांचं गुणाकारच होतं. ओके, मग ह्या लोकांचे जे गुणाकार त्याच्यापर्यंत निगेटिव्ह गुणाकार, थोडं ते इझी मॅथमॅटिक्स सर्वांना येतच. ते एक पुढचं एक सम आहे. पुढच्या सममध्ये काय ॲक्च्युली थोडी व्हिडिओचं स्टँड नाही आहे म्हणून जरा प्रॉब्लेम होतो. बाकी काय नाही, हातात पकडल्यामुळे म्हणून तो म्हणजे थोडाशी स्थिर राहत नाही आहे. सॉरी. सो काय आहे हे शो दॅट आहे ॲक्च्युली, तरी पण दाखवतो, काय प्रॉब्लेम नाही. शो दॅट म्हणजे माझं आवडतं सम. त्यामध्ये उत्तर दिलेलं असतं, आपल्याला फक्त स्टेप काढायचे असतात. 234 20 फॅक्टोरियल 1 × 3 × 39 हे आपल्याला शो करायचं आहे. आणि माझ्या तर माहितीनुसार मी सांगतो त्याप्रमाणे थोडं लक्षात ठेवा की हा आपला काय असतो, क्वेश्चन असतो. आणि हे कधी आहे ना, मी शो दॅटमध्ये मी ह्याला कधीच माझं उत्तर मानत नाही. ह्याला मी माझं स्वतःचं भगवान मानतो. ओके, भगवान म्हणजे कारण की मला म्हणजे हे आहे ते आहे. आय डोंट नो म्हणजे हे का दिलं आहे, कसं दिलं आहे, आन्सर का आलं ह्याचं मला माहीत नाही. पण मला हे माझं देवच आहे. मला हे तिथपर्यंत आणायचं आहे. काही तिथं तुम्ही काही करा, 1 टाका 2 टाका, मायनस करा, प्लस करा, भागिले करा, गुणले करा, काही करा, तर मला हे आन्सर पाहिजे म्हणजे हे माझं भगवान आहे. सो मी स्टार्ट इथून करतो. इथून उलटं भगवानपासून इकडे क्वेश्चन जरा सोपं असतं, पण कधी पण क्वेश्चनपासून भगवानकडे गेलं तर स्टेप वाईज मॅनरमध्ये बघायला भेटतं. त्यामुळे आणि ते समोरच्याला पण कळेल असं असतं, म्हणून स्टेप वाईज मॅनरनं कधी मग प्रेफर करेन. ॲज इक्वल जसं तुम्हाला आवडेल तसं. आता मी हे सॉल्युशन सॉल्व करतो आहे. 40 फॅक्टोरियल म्हणजे काय, 40 × 39 × 38 रिकरिंग इंटू कुठपर्यंत 3 × 2 × 1. ओके, इथपर्यंत आलो. आता आपल्याला प्रूफ काय करायचं त्याकडे लक्ष द्यायचं. ओके, आता ह्याला बघायला स्टार्ट करायचं. ह्याच्यामध्ये काय, हे सर्व ऑड संख्या आहेत. ह्या सर्व संख्यामधल्या ऑड संख्या 1 3 5 39पर्यंत, तर त्याला बाहेरला काढायचं. हे 40 38 हे 36 म्हणाले, ते कुठपर्यंत 4 × 2पर्यंत एका साईडला काढायचे. म्हणजे ऑड्सवाले तर ह्याच्यामध्ये नेऊन टाकायचे. 39 × 38 ज्याने मी समोरच्याला कळलं पाहिजे की ॲक्च्युली ऑडमध्ये तो घेत जात चालला आहे. 38 ते कुठपर्यंत 3 × 1पर्यंत. ओके, तर म्हणजे हा जो मॅनर होता हा वाला, हा इथं सॉल्व झाला. म्हणजे हा एका साईडला लिहून टाका इकडे. 1 × 3 × 5 × 39पर्यंत. ओके ना, ॲक्च्युली म्हणजे ते डॉट 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 आहे ते लिहिले नाही, फक्त थोडे बघून घ्या समजून. आता राहिलं काय इथं 40 38 36 2 8 कुठपर्यंत 4 × 2पर्यंत. ओके, 40. आता इथे आहे ना 2च्या वरती किती 20, म्हणजे 2 × 20 म्हणजे काय की ह्याला 2ने गुणाकार करत गेलेले आहेत की 20 वेळा. 20 फॅक्टोरियल म्हणजे काय 20 संख्यांपर्यंत त्यांचा गुणाकार करत गेलं. म्हणजे ॲक्च्युली काय 20 2 40 ह्याचा 1
ह्याचे एक ब्लॉक ह्याचा परत 32, 19 2 जा 32, याचं मल्टिप्लिकेशन करत करत 2 × 4 × 2 × 2 म्हणजे 4 × 1 इथपर्यंत संपलं. ओके, आणि हे ॲज इट इज. ओके, सो आता ह्या सर्वांमधला मी 2 कॉमन घेतो. 2 जर मी सर्वांमधनं कॉमन घेतला तर राहिलं किती 20, हा इकडं आला 19. मी असं इथून सर्व रिकरिंग करेन 2 × 1. ओके, आणि हे ॲज इट इज म्हणजे हे पूर्णचं पूर्ण आपण इथं सॉल्व झालेलंच आहे. आपलं फक्त हे एवढं चालू आहे आता सध्या तरी. तर आता हे 2, तर मला एक गोष्ट आहे, ही गोष्ट जर आपण आता इथं कॉमन काढली म्हणजे वॉट कॉमन कुठनं काढली? फक्त 20मधनं कॉमन काढली. कारण का हे प्लस मायनस चालू नाही कॉमन काढलेलं आहे ॲक्च्युली. मी आता तुम्हाला दाखवलं 2 कॉमन काढले, पण 2 कॉमन म्हणजे ॲक्च्युली 2⁻20 येणार इथे. काय येणार? आणि की ह्याचा 2 येणार, ह्याचा 2 येणार, 18चा 2 येणार, 17चा 2 येणार, असं रिकरिंगपर्यंत 2च आहेत. ह्याचा एक येणार, असं प्रत्येकाचं 20 संख्यांचे 20 2 येणार. म्हणजे काय 2⁻20 येणार. 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 1, 2 पर्यंत एक म्हणजे काय ॲक्च्युली होणार काय, तो 20चा फॅक्टोरियल येणार इंटू ॲज इट इज. म्हणजे आपलं एकदम इथं सॉल्व होऊन जाणार. ओके, एक मिनटं तुम्ही जरासं आता पेज फुल भरलेलं आहे. वाटलंच तर एक स्क्रीनशॉट मारायचं, स्क्रीनशॉट मारून घ्या. एकच मिनटात मी आलो जरा.